नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर आता न्यायालयीन लढाई सुरू आहे. या न्यायालयीन लढाईमध्ये बचावाच्यासाठी हगवणे कुटुंबानं वैष्णवीलाच लक्ष्य केलेलं आहे आणि त्या युक्तिवादाला माध्यमामध्ये मांडल्यानं हगवणेंचे वकील निशाण्यावर आलेत. हगवणे यांच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्याच्या बाबत सार्वजनिक वक्तव्य झालं. या वक्तव्यानं वाद उत्पन्न झाला. ही स्थिती वकील विरुद्ध समाज अशा वळणावर गेली. मुळात वकील तीच भूमिका घेतो जी कायदा संमत असते आणि त्याच्या अशिलाच्या पसंतीची असते. मात्र हे लक्षात घ्यायचं सोडून एखादं वक्तव्य केलं म्हणून थेट त्या वकिलावरच हल्ला करण्याची भाषा बोलली गेल्यानं परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. आता आम्ही आपल्याला सगळ्यात आधी एक ट्वीट दाखवणार आहोत. सध्याच्या काळात त्याला एक्स पोस्ट म्हटलं जातं. ही एक्स पोस्ट पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांची आहे. समाज माध्यमातील त्यांनी भूमिका मांडल्यानंतर काय म्हटलं ते आपण बारकाईनं पाहायला हवं. जो त्या वकिलाच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार असं म्हणणाऱ्या या रोहिणी एकनाथ खडसे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या एक्स पोस्टवर त्यांची असलेली ओळख ही ॲडव्होकेट रोहिणी एकनाथराव खडसे अशी आहे. आणि त्या स्वतःच आपल्याच एका व्यवसाय बंधूच्या बाबतीत म्हणतायत की जो कोणी त्या वकिलाच्या 4 कानशिलात लावेल त्याचा त्या सत्कार करतील. रोहिणी खडसे यांच्या या पोस्टमुळे सगळेच चक्रावले आहेत. खडसे यांनी स्वतःच्या पोस्टमध्ये थेट चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. एकीकडे रोहिणी खडसे यांनी भूमिका घेतली आणि थेट चिथावणीखोर वक्तव्य केलं, हिंसाचाराच्यासाठी प्रोत्साहन दिलं. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आमदार चित्रा वाघ या सुद्धा संतापल्या आणि त्यांनी पण समाज माध्यमामध्ये वकील विपुल दुशिंग यांना धारेवर धरलं. चित्रा वाघ यांची भाषा काय आहे ते पहा. खविसाला कसं कळलं की सगळेच खवीस मिळत जात आहेत, तसे हे हगवणे आणि त्यांची बाजू मांडणारे. पोरीला हाल हाल करून मारून टाकलीत, अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलताय. अरे आता पुढचा जो शब्द आहे तो आम्ही वाचणार नाही. लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची, यामध्ये त्यांनी एक शिवी पण दिलेली आहे. माणसं नाहीच आहात तुम्ही, पायपानं मार मार मारलं. शरीराचा कुठला भाग असा नव्हता ज्यावर मारहाणीचे व्रण नव्हते. हे असले युक्तिवाद करून काय साध्य करायचंय तुम्हाला? हे असले युक्तिवाद म्हणजे वकिलानं जे वक्तव्य केलं त्याबाबत चित्रा वाघ यांचा संताप व्यक्त होतोय. पुणे पोलीस एक एक पुरावा गोळा करा. एका प्रकारे चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना सांगितलं की पुणे पोलिसांनी काय करायला पाहिजे. चित्रा वाघ पुढे म्हणतात, वैष्णवीचे हे पुन्हा ती शिवी या ट्विटमध्ये, आम्ही ती सार्वजनिकरित्या घेणार नाही. वैष्णवीचे हे मारेकरी फाशीवरच लटकवायला हवेत, यांचे जीव जाईस्तोवर. असं सगळं वक्तव्य करत असताना हगवणे यांच्या विरोधात संताप व्यक्त करत असताना वकिलाच्या बाबतीतही चित्रा वाघ यांच्याकडून संताप व्यक्त झालाय. इतका संताप व्यक्त होण्याच्यासाठी मुळात ॲडव्होकेट विपुल दुशिंग असं काय बोलले होते ते एकदा जाणून घ्या. की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते. ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती. तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत. ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत. परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे
पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. विपुल दुशिंग यांच्या या वक्तव्यानंतर ते विविध प्रकारे अनेकांच्याकडून टीकेचे धनी ठरले. हगवणींचे वकील बुद्धिमत्तापणाला लावत आहेत की नीतिमत्तापणाला लावत आहेत, हा खरा कळीचा मुद्दा आहे. कारण जी आज हयातच नाहीये आणि जी याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने, या सगळ्या छद्मी बाणांनी जिचं अवघं आयुष्य घायाळ झालं होतं, म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला, तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणींचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावतायत. याचं त्यांना भान असलं पाहिजे. मुळात वकील महाशय जे काही बोलले ती हगवणे कुटुंबाची भूमिका आहे. आपल्या जामिनाच्यासाठी हगवणे यांनी दिवंगत सुनेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात केली आहे. आता आपल्या पोरीच्या बाबतीत होणारी वक्तव्य पाहून बापाच्या डोळ्याला आसवांची धार लागली आहे. आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती. पण वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचंय की साहेब, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळा असतील. एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, तिथं माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नक्की, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून. याच्या जोडीला ॲडव्होकेट दुशिंग यांची सनद रद्द करण्याची मागणी सुद्धा झालीच. काल हगवणे कुटुंबाचे जे ॲडव्होकेट होते विपुल दुशिंग यांनी जी स्टेटमेंट्स काल कोर्टात केली, त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली, याला हत्यारं म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला? तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं? दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? विपुल दुशिंग साहेब, यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट. तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? ॲडव्होकेट दुशिंग यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची भूमिका नाहीये, ती हगवणे कुटुंबाची भूमिका आहे. आणि आजच्या घडीला हगवणे कुटुंबाला बोलता येत नाही म्हणून दुशिंग हे टीकेचे लक्ष बनतायत का, हा प्रश्न उपस्थित राहतोय. कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वकील हा केवळ माध्यम असतो. असं असताना दुशिंग यांच्याबाबत होणारी टीका समर्थनीय असू शकते का? याबाबत वकिलांचं काय म्हणणं आहे, ऐका. सभेतना आपण आरोपीच्या वकिलांकडून अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. कारण कायदाच हा त्यांना प्रोफेशनल इम्युनिटी देतो आणि आरोपीची बाजू मांडणारे वकील हे फक्त आरोपीचं सांगणं कोर्टापुढे सांगतायत. त्यामुळे त्यांच्याशी मारहाण करणे, त्यांच्याबद्दल काहीही बोलणे, ॲक्च्युली यू आर अट्रॅक्टिंग मोर प्रॉब्लेम्स फॉर वैष्णवी हगवणे केस. बिकॉज कधी ना कधी कोर्ट सांगणार की हे मीडिया ट्रायल होतं आहे, तुम्ही पॉलिटिकल लिडर्सने याच्यावर भाष्य करू नये, मॅटर अंडर सब ज्युडाईज म्हटलं जातं जे की मॅटर हे कोर्टात चालू आहे, तर बाहेरच्या लोकांनी त्याच्यावर भाष्य करू नये. जर आपल्याला वैष्णवीला न्याय दिला मिळाला पाहिजे असं वाटतंय, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नये याच्यासाठी. कारण कायदा हा कायद्याची जी क्रिया आहे त्याप्रमाणेच चालणार आहे आणि याच्यामध्ये आपण जर असे अडथळे आणले तर त्याचा फायदा वैष्णवीला होणार नाही. मी एक स्त्री म्हणून पण एका बाजूने असं सांगते की तिला न्याय मिळालाच पाहिजे, तर तिच्याबरोबर चुकीचं घडलंय तर. दरम्यान हे सगळं प्रकरण वकील विरुद्ध समाज अशा पद्धतीनं पुढे जात आहे हे लक्षात येताच रोहिणी खडसे नरमल्या. आपली भूमिका रोहिणी खडसेंनी बदलली. काल वैष्णवी हगवणेंच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली 4 लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही. त्याच केल्या गेलेल्या वक्तव्याचा ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला
आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर 4 कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण? म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.